वर्षापूर्वी देऊळबंद पहिला भाग आला होता. मोहन जोशी सरांनी स्वामी समर्थांची भूमिका त्यात केली होती. जे सोलापूरचे सगळे पत्रकार आहेत, तुम्ही नशिबवान आहात की हे एवढं मोठं आराध्य दैवत तुमच्या इथं आहे. हा 10 वर्षांनी हा सिनेमा करतोय, कारण स्वामींनीच 10 वर्ष मला इतकं बिझी ठेवलं की मुळशी पॅटर्न, सरसेनापती आंबेराव, धर्मवीर 1, 2 असे अनेक सिनेमे माझ्या हातून झाले. खूप समाधान वाटतंय की 10 वर्ष गेली, पण 10 वर्षांनी पुढचा भाग असा बनलाय की संपूर्ण महाराष्ट्राला याचा अभिमान वाटेल. स्वामी समर्थांचे आशीर्वाद मनापासून आमच्या टीमवर राहील. कारण याच 21 मेला हा सिनेमा का करतोय 10 वर्षांचा, कारण इथून खरं शेतीची बिकट परिस्थिती सुरू होती. अवकाळी पाऊस, वळवाचा पाऊस, ओला दुष्काळ, सुका दुष्काळ, हमी भाव नाही, अशा अनेक गोष्टी येतात आणि शेतकऱ्यांच्या मनात नैराश्य निर्माण होते. अत्यंत हसत खेळत विनोदी पद्धतीने जाणारा हा सिनेमा महाराष्ट्राला अंतर्मुख करणारे एवढं सांगतो. आणि या उन्हाळ्यात शेतकऱ्यांची आत्महत्या नाही होणार. स्वामींचा हा सिनेमा शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करणार, थांबवणार असा आम्हाला खूप मनापासून विश्वास आहे. का माहितीये? कारण हा चित्रपटच बनवला त्याच्यासाठी गेलाय आणि म्हणून आम्ही 21 मेला आलोय. दरवेळी खरं गुरुपौर्णिमेला रिलीज करतो, पण हा सिनेमा जर 21 मेला आला तर त्याच्यानंतर जे पुढचे 2 महिने बिकट आहेत शेतकऱ्यांसाठी, महाराष्ट्रासाठी, तिथं हा सिनेमा दिलासा ठरेल. आणि यांच्याबद्दल मी काही न बोललेलं बरं, पण एवढंच एक धाडसी विधान करेल. मोहन जोशी सरांचं आजवरचं एक सर्वोत्कृष्ट काम, सर्वोत्कृष्ट अभिनय तुम्हाला या सिनेमात पाहायला मिळेल. त्यांनी जे काही केलंय तुम्ही टीजर मध्ये पाहिलं असेल आणि सगळीकडेच पाहिलं असेल. या टीजर मध्ये पाहताना तुम्हाला लक्षात आलं असेल की मोहन जोशी आणि स्नेहल तरडे यांची जुगलबंदी महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करून टाकणारे हा अभिनय, हे लेखन, दिग्दर्शन आणि सगळं तुम्हाला खूप आवडेल. कैलास वाणी या निर्मात्याचे मी आयुष्यभर आभार मानेन की चला मराठी इंडस्ट्रीला एक निर्माता तरी असा मिळाला जो प्रॉफिट साठी काम करत नाही. या चित्रपटाच्या निर्मितीतून जो काही प्रॉफिट येतो, पहिल्या भागाचा सुद्धा त्यांनी सर्व डोनेट केला होता. या भागाचा सुद्धा ते डोनेट करणारे, विशेष करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या ज्या पोरी आहेत त्या पोरींचा सर्व शिक्षणाचा खर्च, भले एखादी पोरगी फॉरेनला जरी शिकायला गेली तरी तिच्या शिक्षणाचा खर्च आमचे निर्माते या चित्रपटातून जो प्रॉफिट होणार आहे त्यातून उचलणार आहे. त्यामुळं असा चित्रपट चालणं, चालवणं, लोकांपर्यंत पोहोचवणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी. एक लक्षात ठेवा, मी असं नाही म्हणत की चित्रपट कसाही बनलाय चालवा. चित्रपट पहा, चित्रपट बघा, चित्रपट पाहिल्यानंतर तुमच्या प्रत्येकाला काय वाटलं ते तुम्ही ठरवा आणि मग तुम्ही तुमचा चित्रपट म्हणून हा चालवा. जर चित्रपट नाही ना आवडला अजिबात नका चालू, पण मी गॅरंटी देतो तुम्ही हा चित्रपट चालवणारच. कारण फिल्म म्हणून, एक फिल्म मेकर म्हणून, एक स्वामी भक्ती वगैरे जरा वेळ बाजूला ठेवली आणि फिल्म मेकिंग म्हणून पाहिलं तरी असा स्क्रीन प्ले, असे डायलॉग, म्हणजे तुम्ही ते पहा आणि तुम्ही ठरवा हा चित्रपट महाराष्ट्राच्या घरात न्यायचा का नाही. महाराष्ट्रातल्या प्रत्येक त्या महिलेला जी कुटुंबासाठी झटते, राबते, त्या महिलेला हा चित्रपट मी आज स्वामींच्या मंदिरात सर्व महिलांच्या चरणी समर्पित करतो. स्वामी स्वतःला विज्ञानवादी समजणाऱ्या राघव शास्त्रीची गोष्ट सांगितली तशी या देऊळ बंद 2 मध्ये काय पाहायला मिळालं? देऊळ बंदचे कैलास वाणींनी देऊळ बंदचे 11 भाग डिक्लेअर केलेले आहेत. 11 भाग. ओके,
या सिनेमाच्या शेवटपर्यंत सिनेमा पाहिल्यावर तुम्हाला कळेलच पुढचा भाग. पण ह्याचे 100 भाग झाले, 1000 भाग झाले, तरी दरवेळी येणारा नास्तिक हा अहंकारीच असेल. कारण आपल्या माणसांना अहंकार आपल्या पाचवीला बोलला. त्यामुळं तो अहंकार मनातून काढण्यासाठी तर अशी देवस्थानं असतात ना, काही नाही तर तो अहंकार अशा मंदिरांमध्ये आल्यावर जातोच. आणि हा अहंकार आहे का नाही ते तुम्ही ठरवा. पण आता परीक्षा देवाची परीक्षा फक्त या देशात किंवा या जगात फक्त शेतकरी घेऊ शकतो. देवाची परीक्षा घ्यायचा अधिकार कुणालाही नाहीये. शेतकऱ्याला आहे. का माहितीये? देव परमेश्वर का? तर त्यांनी माणसाची निर्मिती केली, बरोबर की नाही? माणसासारखं क्रिएशन देवानी बनवलं म्हणून तो देवत्व आहे त्याला. आणि देवानी बनवलेला माणसाचं पोट भरण्याचं दायित्व शेतकऱ्यांनी उचललं म्हणून शेतकरी हा प्रतिपरमेश्वर आहे. त्यामुळे परमेश्वराला जाब विचारण्याचा अधिकार आहे, परीक्षा घेण्याचा अधिकार आहे. आता फक्त हे बघायचंय, शेतकऱ्यांनी घेतलेल्या परीक्षेत परमेश्वर उत्तीर्ण होतोय की नाही. स्वामी हो. राज्यभरातल्या घटना घडतात. त्यामध्ये गृहमध्ये सुद्धा तशाच पद्धतीच्या एका गिरणी चालकाने काय नक्की हवं सोल्युशन काय असं म्हणाला की शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या चित्रपट मी एक फिल्म मेकर आहे. मी काय करू शकतो? मी माझी उद्विग्न प्रतिक्रिया तर एकदा दिलेली आहे, त्याच्यावरनं पण केवढी गदारोळ उठत. पण शेवटी एक माणूस आहे ना मी. आता महाराष्ट्रात ज्यांना पोरी आहेत, जे पोरींचे बाप आहेत, ज्या पोरी आहेत, त्या पोरींच्या बापांना विचारा ती बातमी पाहिल्यावर काय झालं असेल. तर एक फिल्म मेकर म्हणून मी एकच गोष्ट करेन, मी एखादा तरी देऊळ बंदचे जे 11 भाग वाणी साहेबांनी डिक्लेअर केले आत्ताच सांगतो, एखाद्या भागात या अशा नरा धमांना चेचायला स्वतः आता स्वामींनाच यावं लागेल, एवढंच सांगतो तुम्हाला. आणि तिथं त्याच्यात कायदा बिदा असं काही नसेल. कारण ज्यावेळी स्वामी शिक्षा द्यायला उतरतात त्यावेळी स्वामींची शिक्षा भयानक असते. तुम्हाला काय वाटतं? स्वामींनी काय पाहिलं नसेल ते? जेव्हा करायची त्याला अशी शिक्षा होईल, त्याच्या वाट्याला असा मृत्यू येईल की पुन्हा कोणी धजावणार नाही. आणि फिल्म मेकर म्हणून मी तुम्हा सगळ्यांना एकच सांगेन की मी या विषयाला जे चाललंय भयान, मी पोरींच्या आई बापांना एक आशेचा किरण देण्यासाठी असा एखादा चित्रपट बनवेन की त्या नराधमांना असे मृत्यू दिसतील त्या चित्रपटात की ते पाहून पुन्हा कुणी असं करण्याची हिंमत करणार नाही. जसं मुळशी पॅटर्न नंतर शेतकऱ्यांच्या जमिनी धाक धपटशाने घेणं बंद झालं. कुणी काही म्हणा, पण मुळशी पॅटर्ननी शेतकऱ्याला खडबडून जागं केलं. आता अशा नराधमांना धडा शिकवायची वेळ आहे. आता भाग 2 आत्महत्या थांबवण्यासाठी येतोय. भाग 3 कदाचित वेगळा असेल, पण 4, 5, 6, 7 कुठेतरी या विषयाला वाचा फोडण्याचा मी प्रयत्न करेल. माझ्या त्या भगिनींसाठी, माझ्या त्या पुतण्यांसाठी की ज्या अशा अत्याचाराला बळी पडले आहेत. माणूस म्हणून खूप आपण कमी पडलोय सगळेच जण. आपण प्रयत्न करू आपापल्या क्षेत्रात, या क्षेत्रात याला वाचा फोडण्याचा.